नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये KYC दुरुस्ती करणाऱ्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट, महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आदित्य तटकरे यांनी खूप मोठी बातमी दिलेली आहे। ज्या बहिणी आपली चुकीची दुरुस्ती करत आहेत, म्हणजेच की ऑनलाईन पोर्टलवर ज्या आपल्या चुकीची दुरुस्ती करत आहेत आणि KYC करत आहेत, त्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी एक्स हँडलवर आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे। नेमकं त्यांनी त्यामध्ये काय म्हटलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर आपल्याला खबरदारी काय घ्यायची आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे आपली KYC पूर्ण करून घ्यायची आहे, कारण की काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत। तुम्हाला माहीतच असेल की 31 मार्च 2026 पर्यंतच ही मुदतवाढ तुम्हाला देण्यात आलेली होती। कुणाला तर ज्यांची KYC प्रक्रिया चुकली होती तर त्यांना चुकीची दुरुस्ती करण्यासाठी आता हे जे काही ऑनलाईन पोर्टल चालू केलेलं आहे त्याला मुदतवाढ फक्त 31 मार्च 2026 पर्यंतच आहे। म्हणजेच की आता 2-4 दिवसच या KYC साठी राहिलेले आहेत। तर तुम्हाला सावधानतेपूर्वक तुमची KYC करून घ्यायची आहे आणि आदित्य तटकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे हे सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यांचं ट्विटवर जे काही एक्स हँडलवर त्यांनी जे काही ट्विट केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवून देणार आहे। त्याचबरोबर शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी शासन निर्णय दाखवून देणार आहे। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर ताईंनो, तुम्हाला जर माहीत असेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी मी आधीपासूनच व्हिडिओ बनवत आलेला आहोत आणि KYC तुमच्यासाठी पुन्हा चालू होणार आहे किंवा मग तुमच्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे, अशा प्रकारची व्हिडिओज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आपल्याला पाहायला मिळाली असतील किंवा मग तुम्ही बघितलेली असेल। जर नाही बघितली तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता, कारण की ज्यावेळेस 31 डिसेंबर 2025 पर्यंत जे काही शेवटची तारीख होती KYC साठीची, त्यानंतर सर्व मीडियावर असं सांगण्यात येत होतं की आता पुन्हा संधी मिळणार नाही। परंतु आपल्या चॅनलनं आधी सर्व लाडक्या बहिणींना धीर दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला सुद्धा पुन्हा संधी मिळणार आहे। ज्या 60 लाख बहिणी KYC पासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा पुन्हा संधी मिळणार आहे आणि सरकारला ती द्यावीच लागणार आहे, कारण की सरकारी चूक होती आणि त्याचमुळे लाडक्या बहिणींची KYC झाली नाही आहे किंवा मग त्या चुकल्या आहेत। तर अशा प्रकारे आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला धीर दिला आहे आणि सरकारला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला आहे की चुकीमुळे, शासनाच्या चुकीमुळे ही गलती झालेली आहे आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात यावी आणि पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे। ताईंनो, तुम्हाला माहीत असेल की आता 31 मार्च 2026 पर्यंत आता तुम्हाला ही KYC करण्याची प्रक्रिया करण्याची जी काही संधी मिळालेली आहे ती 31 मार्चपर्यंत मिळालेली आहे आणि चुकीची दुरुस्ती तुम्हाला आता करता येत आहे। परंतु आता त्यामध्ये तुम्हाला सावधानता ठेवायची आहे, कारण की 5-6 दिवसच राहिलेले आहे, काहीच दिवस राहिलेले आहे आणि यामध्ये जर तुम्ही जर चुकला तर मग तुम्हाला या योजनेतून वगळल्या जाणार आहे, बाद केल्या जाणार आहे। बघा, कुठेही असं सांगण्यात आलेलं नाही आहे, परंतु ही शेवटची संधी राहणार आहे। मी तुम्हाला शासन निर्णयसुद्धा दाखवून देतो आणि आदित्य तटकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे हेच सर्वात आधी आपण बघून घेऊया। तर बघा, हेच ते एक्स हँडलवर ट्विट आदित्य तटकरेंचं आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, दिस रिपोर्ट being circulated are incorrect and not based on any official data. The KYC process is ongoing and will continue until 31st March, and department has not released any official figure or finding so far. I agree media organization to verify facts with the department before publishing such reports. आता याचं मराठीमध्ये अनुवाद काय होते हे सुद्धा आपण बघून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या व तथ्यहीन आहेत। इथं एक गोष्ट समजून घ्या की लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कपातीबाबत, म्हणजे ज्या बाद केल्या जाणार आहेत किंवा ज्या वगळल्या जाणार आहेत, या जे काही बाबत गोष्टी येत आहेत किंवा बातम्या समोर येत आहेत त्या चुकीच्या आहेत आणि तथ्यहीन आहेत, असं आदित्य तटकरे यांचं म्हणणं आहे। 31 डिसेंबर 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना KYC करण्याची संधी देण्यात आलेली आहे। ही प्रक्रिया अजूनही सुरू असून याबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। बघा, 31 मार्च 2026 पर्यंत KYCची प्रक्रिया चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि अजूनही सुरू आहे आणि याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती विभागाकडून देण्यात आलेली नाही आहे, म्हणजे कुठली तर लाडक्या बहिणींना बाद केल्याची। तर या संदर्भात कोणतेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी तथ्यांची पडताळणी करावी ही नम्र विनंती, असं आदित्य तटकरे यांचं म्हणणं आहे। आता तुम्ही बघू शकता यामध्ये जे काही आदित्य तटकरे आहेत यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कोणालाही बाद करणार नाही आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, शासन निर्णय बघून घ्या आणि त्यामध्ये नेमकं काय म्हटलं आहे
ते बघून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कसे वगळले जाणार किंवा मग कसे बाद गेले जाणार हे सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। सर्वात आधी तो शासन निर्णय आपण बघून घेऊया। हाच तो शासन निर्णय आहे आणि 6 फेब्रुवारी 2026 हा शासन निर्णय आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-KYC करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई-KYC माध्यमातून 31/12/2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेला असल्याने निदर्शनास आले आहे। त्यामुळे योजनेतील निकषाच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करून लाभार्थ्यांच्या पात्र अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना शासनपत्र दिनांक 20/1/2026 अन्वये कळवण्यात आले होते। तथापि सदर लाभार्थ्यांची जलद गतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन ई-KYCमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून व क्षेत्रीय कार्यालयाकडून होत आहे। त्या अनुषंगाने ऑनलाईन KYCमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। आणि शासन निर्णय काय आला आहे तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांचे कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा जो काही पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-KYCमध्ये पुन्हा सुधारणा करण्याची संधी दिनांक 31/3/2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे। फक्त अशाच महिलांसाठी ज्यांची की KYC करताना त्यांनी पर्याय चुकीचे निवडले होते त्यांच्यासाठी ही ई-KYCची जे काही पोर्टल आहे ऑनलाईन हे सुरू करण्यात आलेलं आहे। कधीपर्यंत 31 मार्च 2026 पर्यंत। आता बघा, इथपर्यंत तुम्ही समजले असाल। आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कसं बाद करण्यात येणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला नेमकं तुमची KYC व्यवस्थितरित्या व्हावी यासाठी काय खबरदारी घ्यावी लागणार आहे, कारण की काहीच दिवस शिल्लक आहेत हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर बघा, इथं शासन निर्णयामध्ये पुढे काय लिहिलं ते बघूया। उपरोक्त अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आलेली आहे। यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी। कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही यापुढे याची नोंद घ्यावी कृपया। म्हणजेच की 31 मार्च 2026च्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची संधी मिळणार नाही आहे ताईंनो। ज्यावेळेस आदित्य तटकरे आपल्या एक सँडलवर ट्विट करत आहेत की आम्ही कुणालाही बाद केलं नाही आहे किंवा कपात करण्याची अशी कुठलीही जो काही आकडा आहे किंवा सरकारी आम्ही काही माहिती सांगितली नाही आहे, तर प्रसार माध्यमांतून किंवा मग मीडियाच्या माध्यमातून तथ्य जाणून घेऊन नंतरच आपल्या बातम्या ते प्रकाशित कराव्या असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु ताईंनो, इथं एक गोष्ट लक्षात घ्या, या KYCमध्ये जर चुकलात तुम्ही तर मग तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे का? कारण की फक्त 31 मार्च 2026 पर्यंत हे पोर्टल चालू राहणार आहे चुकीची दुरुस्ती करण्यासाठी। परंतु त्यामध्ये जरी तुम्ही चुकलात किंवा मग राहून गेल्या, तुमची KYCच करणं झाली नाही, कारण की आता तुम्हाला माहिती आहे 5-6 दिवस राहिले ना, या वेबसाईटवर प्रचंड असा लोड पडणार आहे। लक्षात घ्या, 5-7 दिवस राहिलेले आहे, 4-5 दिवस। आणि या जे काही पोर्टल आहे यावर, कारण की खूप साऱ्या बहिणी आता घाई करणार आहेत, गर्दी करणार आहेत आपली KYC करण्यासाठी आणि चुकीची दुरुस्ती करण्यासाठी, म्हणून यावर प्रेशर पडणार आहे आणि मागच्यासारखंच होणार आहे। कारण की वेबसाईट हँग होणार आहे आणि चालणारच नाही आहे, उघडणारच नाही आहे किंवा मग OTP सुद्धा लवकर येणार नाही, अशा प्रकारची विविध कारणं या ठिकाणी घडू शकतात। आणि म्हणून तुम्ही जर यामध्ये राहून गेल्यात तर मग तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे का नाही, कारण की या अगोदरच आपल्याला खूप सारे धरणे आंदोलन मोर्चे केले, त्यानंतर आपल्याला हे पोर्टल ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे ताईंनो। तर तुम्ही विचार करू शकता, यापुढे जर तुम्ही यामध्ये जर चुकलात किंवा तुमची KYC राहून गेली तर मग मात्र तुम्हाला मार्चच्या नंतर कुठलीही संधी मिळणार नाही। शासन निर्णयामध्ये सुद्धा नमूद आहे की यानंतर तुम्हाला कुठलीही संधी मिळणार नाही। आता तुम्हाला खबरदारी काय घ्यायची आहे तर ताईंनो, खबरदारी घ्या, कारण की 5-7 दिवस राहिलेले आहेत आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमची KYC करायची आहे। सकाळच्या वेळेस एकदम सकाळी पहाटे उठूनच तुमचं पोर्टल चालू करा, वेबसाईट चालू करा आणि वेबसाईट फक्त आणि फक्त जे काही सरकारी वेबसाईट आहे लाडकी बहीण KYCची
त्यावरच तुम्हाला क्लिक करून जाऊन तिथंच तुमची KYC करायची आहे. दुसरे जे काही वेबसाईट असतात त्यावर जाऊन क्लिक करू नका आणि तिथं आपली KYC करू नका. सरकारी वेबसाईटवरच जे काही आहे लाडकी बहीण योजनेचं त्यावरच करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ऑप्शन निवडताना म्हणजे जे काही पर्याय दिलेले आता 2 प्रश्न तुम्हाला तिथं द्यावे लागतात, त्याचं उत्तर द्यावं लागतं. तर दोन्ही प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. समजलं नसेल तर खूप सारे व्हिडिओज आहेत, यूट्यूबवर आहेत, इतर ठिकाणी आहेत, तर ते व्हिडिओज बघा आणि त्यानंतर तुम्हाला कोणते पर्याय निवडायचं आहे हे समजल्यावरच तुम्ही ते पर्याय निवडा. चुकीचे पर्याय निवडू नका ताईंनो, अन्यथा तुम्हाला बाद केले जाणार. आता यानंतर संधी नाही, तुम्हाला तुमचे हप्ते बंद होणार. लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला एकदम बाद केल्या जाणार. तर ही गोष्ट तुम्ही विशेष लक्षात घ्या. आता लवकरात लवकर तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. काहीच दिवस शिल्लक आहेत, चूक करू नका. तुमची जे वेबसाईटवर ताण किंवा प्रचंड असा ताण आल्याच्या अगोदरच आपली KYC करून घ्या. आणि तुम्हाला माहीत असेल का खूप साऱ्या बहिणी आता वेगाने या प्रक्रियेमध्ये लागणार आहेत, कारण की काहीच दिवस शिल्लक आहेत आणि म्हणून वेबसाईटसुद्धा हँग होऊ शकते किंवा मग उघडणारच नाही आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सकाळच्या वेळेस किंवा मग रात्री 12च्या अगोदर किंवा 11:30 अगोदर अशा या टायमिंगला तुम्ही ज्यावेळेस थोडंसं लाडक्या बहिणी कमी असतात त्यावर आपली KYC करताना त्यावेळेस तुम्ही KYC करून घ्या, म्हणजेच की लवकरात लवकर KYC होणार आहे. कारण की आता OTPसुद्धा लवकर येत असेल किंवा मग तुमची KYC प्रक्रिया व्यवस्थित होऊन जाईल, कारण की वेबसाईट व्यवस्थित उघडत असेल. परंतु आता नंतर जर 2-3 दिवस राहिले तर मग मात्र आपली वेबसाईट मागच्यासारखीच उघडणार नाही लवकर, OTP लवकर येणार नाही आणि इतरही कारणं असू शकतात आणि म्हणून तुमची KYC राहू शकते. म्हणून तुम्ही KYC करून घ्या. आता तयारीला लागा, लवकरात लवकर KYC करून घ्या. आज नाही झाली उद्या करा, उद्या नाही झाली परवा करा, परंतु या 5-6 दिवसांमध्ये तुमची KYC प्रक्रिया करून घ्या. टायमिंग वेगवेगळा ठरवून घ्या. सकाळी 7ला केलं किंवा मग 5ला 6ला करून बघा किंवा मग दुपारी करून बघा, 2ला 2:30ला 11ला, म्हणजे वेगवेगळ्या टाईमला तुम्ही पोर्टल उघडून बघा. उघडलं तर लगेचच OTP टाका, तुमचा आधार क्रमांक टाका आणि तुमची KYC पूर्ण करून घ्या ताईंनो. कारण की ही शेवटची संधी आहे. शासन निर्णयामध्ये नमूद आहे, मी स्वतः सांगत नाही आहे, शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. मी तुम्हाला शासन निर्णय दाखवून दिलेला आहे, त्यामध्ये काय लिहिलं ते सुद्धा दाखवून दिलेलं आहे. मी स्वतः सांगत नाही आहे. म्हणून तुम्हाला खूप ही अडचणी आल्या होत्या. ही KYC पोर्टल चालू करण्यासाठी आपल्याला धरणे आंदोलनं केले, आपण चक्के जाम केले, त्याचबरोबर अधिकाऱ्यांचा घेराव केला. त्यानंतर कुठे आपल्याला हे पोर्टल चालू केलेलं आहे सरकारनं. आपल्याला तसंच दिलं काय त्यांनी? नाही, आपल्याला खूप मेहनत करावी लागली आहे. तर ताईंनो, याकडे लक्ष द्या आणि लवकरात लवकर आपली KYC व्यवस्थित करून घ्या. तर हीच आजच्या व्हिडिओमध्ये मला सांगायचं होतं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.